श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी महाराजांची सेवा करताना सगळ्यात जास्त पारायणाला महत्त्व आहे. कारण श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे स्वामी महाराजांचा आत्मा आहे. बऱ्याच भक्तांनी या ग्रंथाचं पारायण करून आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, अडचणींवर मात केलेली आहे. प्रत्येक नवीन सेवेकऱ्यांनी हे पारायण केलंच पाहिजे. आपण पारायण करताना चुकत तर नाही ना, हा प्रश्न अनेक भक्तांना पडतो. म्हणूनच पारायणाविषयी थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे पारायण करताना कोणतीही चिंता तुम्हाला पडणार नाही. सगळ्या स्वामी सेवेकरांना पडलेला नेहमीचा प्रश्न म्हणजे पारायण आपण कशासाठी करायचं. तर आजारी आहात, नोकरी मिळत नाही, व्यवसायात यश मिळत नाही, परीक्षेत यश मिळत नाही, आपलं स्वतःचं घर व्हावं, संतती प्राप्तीसाठी, आपली महत्त्वाची कामे अडलेली पूर्ण व्हावी, यासाठी हे पारायण करायचं आहे. हे पारायण घरातील कोणतीही स्त्री, पुरुष, मुले, मुली, वयस्कर ताई, दादा करू शकतात. हे व्रत करताना वयाचं कोणतंही बंधन नाही. या व्रताची सुरुवात तुम्ही कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता. कारण स्वामी महाराजांना आवडणारा दिवस म्हणजे गुरुवार, त्यामुळे तुम्ही या दिवशी सुरुवात करू शकता. जर अमावस्या संकष्टी आली तर या दिवशीही व्रत करा, पण तो गुरुवार धरू नका. पूर्ण 11 गुरुवार करा. मी तुम्हाला माझं स्वतःचं मत सांगते. हे 11 गुरुवारचं व्रत आहे. 11 गुरुवारपेक्षा जास्त जेवढे तुम्हाला जमतील तेवढे गुरुवार करा. कारण आपण महाराजांना मागताना फक्त एवढंच द्या असं कधी म्हणत नाही. अजून काही ना काहीतरी मागत राहतो आणि महाराजांनी कितीही दिलं तरी आपलं समाधान काही होत नाही. महाराजांनी आपल्याला भरभरून दिलं तरी आपल्याला ते कमी पडत असतं. तसंच आपण जेवढे गुरुवार करू तेवढे कमीच आहेत. 2 ते 3 गुरुवार तुम्ही जास्तच करा. हे व्रत चालू असताना जर तुम्हाला अचानक कुठेतरी बाहेर जावं लागलं तर त्या दिवशी फक्त उपवास धरा. ग्रंथ वाचायला नाही जमला ना तर घाबरू नका. यासाठी पुढचा एखादा गुरुवार जास्त करायचा, पण घाई गडबडीत ग्रंथ वाचू नका. गुरुवारी सकाळी लवकर उठून आपली सगळी कामे आवरून मग पूजा मांडा. जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक गुरुवारी पूजा मांडा. असं अजिबात नाही करायचं की एका गुरुवारी पूजा मांडली, दुसऱ्या गुरुवारी मांडलीच नाही, तिसऱ्या मांडली, चौथ्या मांडली नाही. पूजा का मांडायची? तर ज्या वेळेला आपण पूजा मांडतो त्यावेळेला घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहतं. त्यानिमित्ताने का होईना घरातील सर्वजण स्वामी महाराजांची पूजा करतात. त्यांच्या मनातही महाराजांच्याबद्दलची भक्ती वाढत जाते. तुम्हाला जशी जमेल तशी पूजा मांडा. स्वामी महाराजांनी 14व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही नुसत्या पाना फुलांची जरी पूजा केली तरी ती मला प्रिय आहे. पूजेसाठी लागणारं सामान आपल्याच घरातील असावं. काही ताईंना नाही मांडता आली ना तर नका मांडू. महाराज तुमच्यावर रागवणार नाहीत. तुम्ही तुमच्या देवघरातही पूजा करू शकता. ज्या ताईंच्या घरी फोटो नाही, पुस्तक नाही, त्या ताईंनी तुम्ही सुरुवात तरी करा. बघा, या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळून जातील. पण पुस्तक नाही, फोटो नाही, पूजेचं सामान नाही, मग मी कशी पूजा करू असं अजिबात मनात आणू नका. बऱ्याच अशा मुली आहेत त्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी बाहेर असतात. मग अशा ताईंनी तुम्ही जिथे राहता तिथे हे व्रत करा. तुम्हाला पूजा नाही ना मांडता आली तरी चालेल, फक्त मनापासून सेवा करताय हे महत्त्वाचं आहे. पहिल्याच दिवशी महाराजांना अशी एक प्रार्थना करा की महाराज, मी तुमचे 11 गुरुवार करणार आहेत, ते पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडू द्या. माझ्याकडून 11 गुरुवार व्यवस्थित पूर्ण करून घ्या. तुम्हाला जर संकल्प करायचा राहून गेला असेल ना तर घाबरू नका. महाराज तुम्हाला शिक्षा नाहीत करणार. हा ग्रंथ वाचताना आपल्यासमोर स्वामी महाराज बसलेले आहेत असा भाव मनामध्ये आणा. खाली बसून वाचणार असाल तर बसायला आसन घ्या. मन एकाग्र करून शांत चित्ताने ग्रंथ वाचा. ग्रंथातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या. ग्रंथ वाचताना
फक्त ग्रंथाकडेच लक्ष द्या. बाकीच्या गोष्टींचा विचारही करू नका. यासाठी आपली सगळी कामे करा आणि निवांत ग्रंथ वाचा. तुम्हाला शक्य असेल तर एका बैठकीत वाचला तरी चालेल. नाही जमलं तर जसं जमेल तसं करा. कारण बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना बराच वेळ बसायला नाही जमत. कंबर दुखते, पायाला मुंग्या येतात किंवा अजून काही कारणं असतात, किंवा घरामध्ये लहान मुले आहेत. महाराजांना माहिती असतं आपण कोणतीच गोष्ट मुद्दाम करत नाही, त्यामुळे आपल्याला जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ बसा. सकाळी पूजा झाल्यावर 7 अध्याय केले तरी चालतील. दुपारी 7 अध्याय, सायंकाळी 7 अध्याय, असे तुम्हाला जसे जमेल तसं वाचा. यासाठी वेळेचं बंधन नाही. पारायण झाल्यानंतर स्वामी महाराजांच्या फोटोला आणि ग्रंथाला गंध, हळद, कुंकू आणि फुले व्हावी. उदबत्ती आणि धूप ओवाळून नमस्कार करावा, नैवेद्य दाखवावा आणि सर्वांना प्रसाद द्यावा. ज्या वेळेला आपलं हे पारायण चालू असतं, संकल्पयुक्त पारायण, त्यावेळेला मांसाहार अजिबात करायचा नाही. इतर वेळी तुम्ही करू शकता, पण पारायणाच्या काळात अजिबात मांसाहार करायचा नाही, कारण महाराजांना अजिबात आवडत नाही. घरामध्ये भांडण, वादविवाद टाळावे. मासिक पाळी आली तर 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर पारायणाला सुरुवात करा. ज्या ताई गर्भवती आहेत त्यांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष देऊन पारायण करा. कारण पारायण काळात महाराजांचं नामस्मरण जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त करा. वाचन करताना मन एकाग्र ठेवा. निगेटिव्ह विचारांपासून दूर राहा. शब्दांचा उच्चार नीट करा. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या. पारायण करताना भक्तिभावाने वाचन करा. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण आपल्याला हे करायचं आहे. पारायणाच्या शेवटच्या दिवशी तुमच्या इच्छा असेल तर 5, 7, 11 अशी मुले जेवायला घाला ब्राह्मणांना किंवा मंदिरात दक्षिणा द्या. फक्त ताईंनो, तुम्ही मनापासून पारायण करा. तुम्हाला जसं जमेल तसं करा. महाराज तुमच्यावर अजिबात रागवणार नाहीत. महाराज हे भक्तीचे भुकेलेले आहेत. तुम्ही त्यांची जेवढी सेवा कराल तेवढा ते तुम्हाला मेवा देणार आहेत. पारायण करताना जर तुम्हाला कोणती अडचण आली तर नक्की कमेंट्समध्ये विचारा. मी त्याची तुम्हाला उत्तरे नक्की सांगेन. श्री स्वामी समर्थ.